तर नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेली आहे। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर या कॉर्पोरेट जिहाद्यांचा पॅटर्न नेमका कसा होता बघूयात। शुक्रवारी कॉर्पोरेट पोशाख न घालणे, जाळीदार टोप्या घालून ऑफिसमध्ये वावरणे, हिंदूंभोवती घोळका करणे, हिंदू कर्मचाऱ्यांना छळणे, हिंदूंना बळजबरीने नमाज पठण करायला लावणे, ठरवून हिंदू मुलींना छेडणे, त्यांना स्पर्श करणे, हिंदू देवी देवतांबद्दल हिणकस बोलणे, इस्लाम स्वीकारण्याचा दबाव वाढवणे असा हा कॉर्पोरेट जिहाद्यांचा पॅटर्न होता। अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश त्यांनी केला आहे।